नमस्कार मित्रांनो. स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या या बोलूया चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एका अशा कथेवर ज्यामध्ये प्रेम, फसवणूक आणि एक खतरनाक षडयंत्र आहे. मित्रांनो, ही आहे सोनम रघुवंशी प्रकरणाची कहाणी, ज्याने सगळ्या देशाला हादरवून टाकलंय. मित्रांनो, आशा करतो की तुम्ही सगळे सुखरूप असाल आणि तुमच्या माणसांची काळजी घेत असाल. चला तर मग रेडी व्हा. आणि हो, त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून नव्या कहाण्या तुमच्यापर्यंत रोज पोहोचत राहतील. तर मित्रांनो, इंदोर, फेब्रुवारी 2025. एका घरात लग्नाची बोलणी ठरतायत. सोनम वय 25, देखणी, हुशार आणि राजा रघुवंशी वय 30, एक साधा प्रामाणिक माणूस. बाहेरून सगळं अगदी परफेक्ट दिसत होतं, पण सोनमच्या मनात काही वेगळंच चाललं होतं. तिला हे लग्न नकोच होतं. का? कारण तिचं मन होतं राज कुशवावर, तिच्या कुटुंबाच्या व्यवसायात काम करणाऱ्या एका तरुणावर. पण इथे देखील एक मोठी अडचण होती. सोनमचे बाबा देवी सिंग हृदयविकाराचे रुग्ण होते. त्यांना नकार दिला तर त्यांना धक्का बसायचा आणि कदाचित त्यांचा जीव जायचा, ही सोनमला भीती होती. आणि सोनमला हे खापर स्वतःच्या डोक्यावर फोडायचं नव्हतं. आणि मग तिने ठरवलं, लग्नाला हो म्हणेन, पण लग्न होऊच देणार नाही. आणि इथून सुरू झालं एक षडयंत्र, जे एखाद्या क्राईम सिनेमाला देखील लाजवून टाकेल. आणि सुरू झाला पहिला डाव, नदीत बुडाल्याचं नाटक. सोनम आणि राज कुशवाने मिळून पहिला डाव रचला. इंदोरच्या बाहेर एक नदी आहे. तिथे सोनम तिची स्कूटी घेऊन जाणार आणि तिथे तिचे सँडल, पर्स, कपडे सोडणार. आणि मग गायब. घरच्यांना वाटणार, अरे सोनम नदीत बुडाली. पण मित्रांनो, हा डाव फसला. का? कारण नदीत पाणी कमी होतं आणि त्यातच त्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे देखील होते. सोनमला भीती वाटली की कॅमेरा सापडले तर सगळं फुस होऊन जाईल. आणि मग हा प्लॅन गेला कचऱ्यात. पण मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? सोनम इथे थांबली असेल का? नाही. तर तिने दुसरा डाव रचला, जळालेल्या शरीराचं भयंकर षडयंत्र. मार्च आलं. वेळ कमी होत चालली होती. आता सोनम आणि राजनं एक असा डाव रचला, जो ऐकून तुम्हाला देखील धक्काच बसेल. सोनम तिची स्कूटी घेऊन सुनसान जागी उभी राहणार. तिला आग लावणार आणि जवळच तिचे कपडे, दागिने आणि एक जळलेली बॉडी ठेवणार. पण ही बॉडी तिची नसणार, तर दुसऱ्याच एखाद्या मुलीची असणार. हो मित्रांनो, त्यांनी एका मुलीचा खून करायचा कटच रचला. त्या मुलीचं शरीर, उंची ही सोनमसारखीच त्यांना हवी होती. आणि त्यांनी तशी मुलगी शोधायलाही सुरुवात केली. पण सुदैवानं त्यांना अशी मुलगी सापडलीच नाही. आणि हा डाव देखील फसला. आणि आता मात्र सोनमच्या डोक्यातली आग अजूनच भडकत चालली. आता सांगा, ही सोनम एवढ्यावर थांबली असती का? अजिबात नाही. आणि यानंतर तिने रचला तिसरा आणि शेवटचा डाव, आपल्या पतीचाच खून. एप्रिल गेलं, मे आलं. लग्नाची तारीख 11 मे 2025 अगदी तोंडावर आली. आता सोनम आणि राजच्या डोक्यात एकच विचार, आता काय करायचं? आणि मग 1 मे रोजी त्याने एक भयंकर निर्णय घेतला. जर सोनम गायब होऊ शकत नाही, तर राजा रघुवंशीच गायब व्हायला हवा. मित्रांनो, त्यांनी राजाचा खून करण्याचा कटच रचला. राज कुशवानं आपल्या 3 मित्रांना, म्हणजेच विशाल सिंग चव्हाण, आकाश राजपूत आणि आनंद कुर्मी यांना सोबत घेतलं. यातला एक त्याचा चुलत भाऊ होता. त्यांना ₹59,000 आणि एक मोबाईल देण्यात आला. आणि गुवाहाटीला जा आणि काम फत्ते करा असं सांगण्यात आलं. पण मित्रांनो, सोनमचा रोल देखील यात कमी नव्हता बरं का. तिने खुनासाठी तब्बल ₹20,00,000 देण्याचं वचन दिलं होतं. आणि पैसे देण्यासाठी जितेंद्र रघुवंशीच्या बँक खात्याचा तिने वापर केला होता. आणि सुरू झाला गुवाहाटी ते शिलाँगचा प्रवास, खुनाचा कट. सोनमने घरच्यांना सांगितलं की मी कामाख्या देवी मंदिरात नवस पूर्ण करायला जाते. तिने गुवाहाटीची तिकीट काढली.
20 मे रोजी ती आणि राजा गुवाहाटीत पोचले. 21 मे रोजी खुनाचा डाव रचला गेला. पण गुवाहाटीत त्यांना तशी संधीच मिळाली नाही. आणि मग सोनमने सांगितलं, की "राजाजी, चला शिलाँगला जाऊया. तिथे हवा-पाणी छान आहे, तिकडे मजा येईल." बिचारा राजा. तिच्या बोलण्यात आला आणि त्यांनी शिलाँग गाठलं. 21 मे रोजी बालाजी गेस्ट हाऊसमध्ये ते दोघंही थांबले. 22 मे रोजी त्यांनी केटिंग रोडवरून स्कूटी भाड्याने घेतली आणि सोहरा चेरापुंजीला गेले. 23 मे रोजी नॉनग्रिएट गावाजवळ ट्रेकिंग करताना स्थानिक गाईडनं त्यांना शेवटचं जिवंत पाहिलं आणि त्याच दिवशी तिसऱ्या प्रयत्नात राजा रघुवंशीचा खून करण्यात आला. राजाचा मृतदेह वेसावडॉंग धबधब्याजवळच्या खड्ड्यात सापडला. त्याचा गळा कापलेला होता आणि त्याचं पाकीट, सोन्याची अंगठी, साखळी सगळं गायब होतं. आणि यानंतर सोनमचं पलायन. सुरू झाला बुरख्याचा ड्रामा. खुनानंतर सोनमनं थंड डोक्यानं पुढचं पाऊल टाकलं. तिने बुरखा घातला, 12 किलोमीटर स्कूटी चालवली आणि मग टॅक्सीने गुवाहाटी गाठली. तिथून ती बसने सिलिगुडी, पटना, आरा, लखनौ आणि शेवटी इंदोरला पोहोचली. 27 मे रोजी ती इंदोरला परतली आणि 28 मे रोजी ती गाझीपूरला गेली, जिथे ती राज कुशवाच्या गावात परतली. मित्रांनो, तर हे असं आहे सोनमचं क्रूर आणि भयंकर रूप. ती सगळ्या पोलिसांना आणि मीडियाला चक्रवत होती. पण तिचा हा खेळ जास्त काळ टिकलाच नाही. 25 मे ते 8 जून 2025 पर्यंत सोनम इंदोरमध्येच होती. तिने देवास गेट परिसरात एक फ्लॅट भाड्याने घेतला होता. आता हा फ्लॅट तिने भाड्याने घेतला की खरेदी केला याचा तपास मात्र अजून चालू आहे. पण मित्रांनो, खरं सांगायचं तर तिने हा पत्ता तिच्या प्रियकराला देखील म्हणजे राज कुशवालाही सांगितला नव्हता. आता यावरून एक वेगळीच शंका येते, की ती राजलाही फसवायच्या तयारीत होती का? सोनम तिच्या सासर आणि माहेरपासून फक्त 15 किलोमीटर अंतरावर होती. तिचे फोटो सगळ्या पेपरात आणि सोशल मीडियावर झळकत होते. तरी देखील ती इंदोरमध्येच लपली होती. पोलिसही थक्क झाले. काय म्हणायचं या क्रूर आणि धाडसी बाईला? पण 8 जून रोजी आकाश राजपूत या हत्याराला पोलिसांनी पकडलं आणि राज कुशवा घाबरला. त्याने सोनमला फोन केला. सिलिगुडीचा प्लॅन रद्द कर, गाझीपूरला जा आणि अपहरणाचं नाटक कर. 9 जून रोजी सोनमने नाथगंज पोलीस स्टेशन गाझीपूर इथं शरणागती पत्करली आणि तिने सांगितलं, की मला ड्रग्ज देऊन अपहरण करण्यात आलं होतं आणि मी आता सुटले. तिनं तिच्या भावाला गोविंदला एका ढाब्यावरून फोन केला आणि तिथून ती सगळ्यांच्या समोर आली. पण मित्रांनो, पोलिसांना हा सगळा ड्रामा खोटा वाटत होता. मेघालय पोलिसांच्या विशेष पथकाने 7 आणि 8 जून रोजी पाचही आरोपींना म्हणजे सोनम, राज कुशवा, विशाल, आकाश आणि आनंदला पकडले. 11 जून रोजी त्यांना शिलाँगला नेण्यात आले आणि 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. चौकशीत सगळंच आता उघडं पडलंय. सोनम मात्र सांगतेय, की ती आणि राजा यांच्यावर हल्ला झाला आणि राजाने तिला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव गमावला. पण सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि सोनमच्या रेनकोटवर सापडलेले रक्ताचे डाग यांना आता सगळं स्पष्ट झालंय. सोनमने खुनाच्या वेळी हत्यारांना त्याला मारा अशी सूचनाही दिली होती आणि ती त्यावेळी तिथेच हजर होती. आणि मित्रांनो, आणखी एक मोठा धक्कादायक खुलासा झालाय. सोनमनं असंही सांगितलं, की जर हत्यारे अपयशी ठरले असते, तर ती स्वतः राजाला डोंगरावरून ढकलणार होती. सोनमचे बाबा देवी सिंग यांनी सुरुवातीला ती निरपराध असल्याचा ड्रामा केला. त्यांनी मेघालय पोलिसांवर टीका देखील केली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तपासाची मागणी देखील केली. पण सोनमचा भाऊ गोविंद याने इंदोरमध्ये राजाच्या कुटुंबाला भेटून सांगितलं, की जर सोनम दोषी असेल तर तिला फाशी द्यायला हवी. त्याने तिच्याशी सगळे संबंध तोडलेत आणि राजाच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी मदत करायचं वचन देखील दिले. राजाचा भाऊ बिपिन रघुवंशी याला सुरुवातीला सोनमच्या सहभागावर विश्वासच नव्हता. पण नंतर त्याला कळलं, की अटक झालेल्या एका हत्याराचं नाव सोनमच्या कारल्यात काम करणाऱ्या व्यक्तीशी जुळतंय, तेव्हा त्यानंही मेघालय पोलिसांवर विश्वास ठेवला. तर मित्रांनो, ही कथा काही प्रेमाची नाहीये, तर एका शातीर गुन्हेगारी डोक्याची आहे.
सोनम आणि राज कुशवाने प्रेमाच्या नावाखाली एक खतरनाक खेळ खेळला, ज्याने एका निरपराध माणसाचा जीवही गेला. सोनमने स्वतःच्या मृत्यूचं नाटक, दुसऱ्या मुलीच्या खुनाचा कट आणि शेवटी आपल्या पतीचा खून हे सगळं रचलं. पण पोलिसांच्या तपासाने तिची ही सगळी षडयंत्र उघडी पडली. आता सांगा तुम्हाला काय वाटतं? सोनमला आणि तिच्या साथीदारांना काय शिक्षा व्हायला हवी? आणि या प्रकरणात अजून काही रहस्य लपलंय का? तुमच्या विचारांसाठी कमेंट बॉक्स खुला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नव्या कहाणीसह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.